नमस्कार मंडळी. तर आज आपण दिवाळी स्पेशल वेगळ्या पद्धतीत पदराची करंजी पाहणार आहोत. अगदी खुसखुशीत ही करंजी होते. आता इथं तुम्हाला करंजी बघून समजतच असेल. अगदी तुम्ही महिनाभर जरी करंजी ठेवलात तरीसुद्धा ती नरम पडणार नाही, खुसखुशीतच राहणार. करंजी कशी असावी तर अशी. आता आवाज ऐकला का कसा आलेला आहे बघू शकता. आतून भरपूर सारण भरलेली खुसखुशीत इथलं आपली करंजी तयार झालेली आहे. आता अशी करंजी होण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हीसुद्धा यावर्षी दिवाळीत अशा खुसखुशीत करंज्या बनवा. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला करंजीसाठीचं आपण सारण बनवूया. त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली. 1 चम्मच खसखस आणि 1.5 चम्मच पांढरे तीळ घातलेले आहेत. आता हे दोन्ही आपल्याला बारीक गॅसवरती छान तीळ तडतड उडूसपर्यंत भाजून घ्यायचे. बघा तीळ तडतड उडायला लागलेले आहेत, म्हणजे छान असे भाजले, त्याचा कलर चेंज झाला आहे. मग खाली आपण काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तूप घालायचं आहे. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा रवा. आपले जे मेजर कपमध्ये कप असतात का नाही, त्याच्यातला पाऊण कपचा जो कप आहे तितका रवा बारीक घेतलेला आहे. 20 ml चा असतो बघा तो. तुम्ही एखाद्या छोट्या वाटीने किंवा मोठ्या वाटीने रवा तुमच्या आवडीनुसार घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथं बघा रवा घातल्यानंतर छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला रव्याचा कलर बदलायचा नाही. मंद आचेवरती छान असा रवा भाजून झाला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं खोबरं. तर मेजर कपमधला जो मोठा कप असतो त्यांनी 2 कप इतकं मी खिसलेलं सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे. आता खोबरंसुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही जिन्नस छान असे भाजले जातील. बघा छान असा कलर आला आहे, म्हणजे समजायचं आपलं हे भाजले. असं छान खरपूस भाजल्यामुळे ना आपलं सारण जास्त दिवस टिकतं आणि करंज्यासुद्धा आपल्या जास्त दिवस टिकतात, लवकर खराब होत नाहीत. आता भाजलेला रवा आणि खोबरं खाली आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढूयात आणि पसरून घेऊयात, म्हणजे हे लवकर थंड होईल. तर बघा आपण भाजून घेतलेला रवा आणि सुकं खोबरं छान असं थंड झालेलं आहे. इथे मी हाताने धरत आहे, म्हणजे समजायचं आहे पूर्णपणे थंड झाले. मगच ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर पिठी साखरेचं प्रमाण बघा, जितका रवा घेतला आहे तितकंच मी पिठी साखर घालत आहे, म्हणजे छान गोडसर अशी आपली करंजी होते. आता तुम्हाला जर गोड करंजी आवडत नसेल, चहासोबत जर करंजी खात असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. तर भाजून ठेवलेली खसखस आणि तिळी जे बाजूला ठेवले होते का नाही, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. काजू बदाम बारीक चिरून घातले ते घातले आणि चारोळी घातले. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता. आता सगळे जिन्नस मिक्स करायचे. आपण वेलची पूड घातली नव्हती, तर अर्धा चम्मच वेलची आणि जायफळची पूड आहे ती घालून घ्यायची आहे. 1 चुटकीभर मीठसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता चमच्याने आपल्याला असं मिक्स करत राहायचं नाही, नाहीतर आपली साखर ना सगळीकडे मिक्स होत नाही. मग काय करायचं, आपल्याला हाताने असं छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे जे सारण आहे ना ते अगदी चवदार असं बनतं. असं हाताने मिक्स केल्यामुळे आपली पिठी साखर सगळीकडे लागली जाते आणि छान एकजीव होतो आपल्या सारणाचा. आता बघा सारण छान असं चोळून झाल्यानंतर थोडंसं आपल्या हातावरती घ्यायचं आहे आणि आपल्याला चव घ्यायची आहे. ह्याच्यात तुम्हाला वाटलं साखर थोडीशी आणखीन वाढवावी लागेल तर तुम्ही थोडीशी साखर इथं मिक्सरला बारीक करून टाकू शकता. तर इथं मी साखरेचं प्रमाण बरोबर ठेवले असल्यामुळे इथं वरून मला काहीच टाकायची गरज नाही. आता इथं आपलं सारण तयार झालं. एखाद्या कोरड्या डब्यामध्ये घालून ह्याच्यावरचं झाकण लावून तुम्ही अगदी 15 दिवस महिनाभर हे सारण असंच ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ह्याच्या करंज्या करू शकता. तर इथं आपलं सारण तयार आहे. आता आपण करंजीसाठीचं पीठ मळून घेऊया. तर इथं मोठी परात घेतली, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये छान असं पीठ मळता येईल. तर इथं बघा 2 कप इतका मैदा घेतलेला आहे. तुम्हाला सगळं मेजर हे मोजून घ्यायचं आहे. आता इथं मी मेजर कपने मोजून घेतलं आहे. तुम्ही घरातील एखादी वाटी घ्या, त्यांनी सगळे जिन्नस मोजून घेतलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे कसं तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही. 2 कप मैदा छान असा चाळून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. त्याच्यासाठी इथं 2 चमचे तूप तडक्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हा तडका पॅन आपण गॅसवरती ठेवूयात, म्हणजे कडकडीत असं आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे रवा. तर पोहे खायचा चमचा असतो का नाही, तो 4 चम्मच इतके ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. थोडंसं पाव चमच इतकं मीठ घातलेलं आहे. रवा घातल्यामुळे आपली करंजी अगदी खुसखुशीत छान अशी होते. बघा कडकडीत असं तूप आपलं गरम झालं आहे. मग ह्या पिठावरती घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे, कारण तूप हे आपलं खूप कडकडीत असं गरम आहे. नंतर आपल्याला हाताने पिठाला सगळीकडे तूप लागलं पाहिजे म्हणून असं चोळून घ्यायचं आहे. मग आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत.
तर पीठ आपल्याला हे जास्त घट्ट आणि जास्त पातळ नको असं मळून घ्यायचं आहे. तर बघा इथे किती आपलं छान असं मस्त मऊसूत पीठ मळून झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवून हे साधारण 15 ते 20 मिनटं पीठ भिजत ठेवणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपण रवा वापरला का नाही तो छान असा फुलला जाईल म्हणून. आपण मैदा मळण्यासाठी बघा 1 कप भर इतकं पाणी घेतलं होतं, त्याच्यातलं अर्धा कपच पाणी वापरलेलं आहे आणि अर्धा कप पाणी आपलं उरलेलं आहे. आता आपल्याला लागणार आहे साठा. तर साठा म्हणजे काय असतं अशा बरेच जणांच्या कमेंट येतात. साठा म्हणजे एक पेस्ट असते, जेणेकरून ही पेस्ट वापरल्यामुळे आपला होणारा पदार्थ अगदी खुसखुशीत छान असा होतो. तर इथं एका वाटीमध्ये बघा 1.5 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. बघा छान अशी याची अशी पेस्ट झाली पाहिजे, स्मूथ असं करून घ्यायचं आहे. आता 15 मिनटं झालेले आहेत. पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे. बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल छान चिकनं असं आपलं पीठ झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला ह्याचा रोल करून ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. जसे आपण चपातीला गोळे करतो का नाही अगदी तसे गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथं बघा 5 इतके मी गोळे करून घेतलेले आहेत. म्हणजेच की आपल्या ह्याच्या 5 चपात्या होतील. तुम्हाला हवं तर 6 चपात्या झाल्यात तरीसुद्धा करू शकता किंवा 4 चपात्या झाल्यात तरीसुद्धा करू शकता. आपल्याला एकावरती एक चपात्या ठेवायच्या आहेत म्हणजे आपली करंजी ही खुसखुशीत अशी होते. आता त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे आणि ह्याची आपण चपाती लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर सुकं लाटता येईना तर ह्याच्यावरती थोडंसं सुकं पीठ भुरभुरायचं आहे आणि ह्याची चपाती होता होईल एवढी पातळसर लाटून घ्यायची आहे. तर बघा एक चपाती इथं लाटून झाली. आता दुसऱ्या गोळ्याची दुसरी चपाती लाटून झाली. अशा एकूण 5 चपात्या केल्यात आणि बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. एकावरती एक ठेवत असताना थोडंसं सुकं पीठ भुरभुरायचं, नाहीतरी ते एकाला एक चिटकून बसतील. आता बघा एक चपाती घेतली, तयार केलेला आपण साठा सगळीकडे पसरून घेतला. दुसरी चपाती घातली, त्यालासुद्धा आपण साठा लावून घेणार आहोत. तिसरी चपाती घातली, त्यालासुद्धा साठा लावलेला आहे. चौथी चपाती लावून साठा लावलेला आहे आणि ही 5वी चपाती आपल्याला ठेवायची आहे. ह्याच्यावरती आपल्याला साठा वगैरे लावायचा नाही. अशा एकावरती एक 5 आपण चपात्या ठेवल्यात आणि साठा लावून सगळीकडे घेतलेला आहे. व्हिडिओ आपला खूप मोठा होईल म्हणून इथं तुम्हाला थोडंसं फास्टमध्येच दाखवलेलं आहे. नंतर ह्याचा छान घट्टसर असा रोल करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आपल्याला एकाच दिशेने फिरून घ्यायचा आहे म्हणजे रोल हा आपला घट्टसर असा होतो. आता रोल बघा ह्या जाडीचा ठेवायचा आहे म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही. नंतर काय आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ना, म्हणून आपल्याला चाकूने अशा प्रकारे कट मारायचे आहेत. बघा आतमधून तुम्हाला ह्याचे लेयर्स दिसतीलच किती पदर आहेत. तशीच आपली करंजीसुद्धा आतमधून अशी लेयर्स बाज होते, खुसखुशीत अशी होते. आता इथं सगळे आपण जे गोळे होते का नाही ते कापून घेतलेले आहेत. बघू शकता छान असे पदर सुटलेले आहेत. आता आपण सगळे हे गोळे आहेत का नाही बाजूला ठेवूयात आणि त्यातला एकच गोळा घेऊयात. तो बघा आपल्याला हाताने कशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. थोडंसं सुकं पीठ ह्याच्यावरती भुरभुरायचं आहे आणि ह्याची छान अशी आपण जशी पुरी लाटतो का नाही तशी लाटून घ्यायची. आता तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही कशी करंजी करणार ते सुरुवातीला आपण पाहणार आहोत. तर एक पुरी पातळसर अशी लाटून घ्यायची. नंतर आपल्याला सारण भरायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक सारण भरू शकता. पण सारण जरा जास्तच भरायचं म्हणजे करंजी आपली खायला खूप मस्त अशी लागते. सारण भरल्यानंतर बघा कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे का नाही एकावर एक असे छान चिटकलं जातं. तेलामध्ये आपली करंजी ही सुटत नाही आणि आपलं तेल हे खराब होत नाही. आता कडा अशा छान दाबून घेतल्यानंतर बघा आपल्याकडे काटा चमचा असतो, त्याने तुम्ही अशा प्रकारे डिझाईन करू शकता. पुढून डिझाईन केली नंतर पाठीमागून सुद्धा अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायचे. म्हणजे करंजीसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साचा वापरावा लागत नाही. छान अशी चमच्यानेच डिझाईन तयार होते. बघा तुम्ही ह्या पद्धतीनेसुद्धा करंज्या करू शकता. आता तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत दाखवते. आपल्याला अशा प्रकारे पुन्हा गोळा घ्यायचा आहे आणि बघू शकता इथे मी हाताने कशा प्रकारे दाबत आहे. पुन्हा आपल्याला ह्याची जशी पुरी लाटायची तशी लाटून घ्यायची. आता इथं होता होईल एवढी पातळसरच पुरी लाटायची बरं का, तरच आपली करंजी छान खुसखुशीत आणि टम्म फुगणारी होते. आता इथं माझ्याकडे साचा आहे, मग मी तो साचा वापरलेला आहे. काय लाटलेली पुरी साच्यावरती ठेवायचे, भरपूर असं सारण भरायचं. साधारण 1 ते 1.5 चमच इतकं सारण भरलेलं आहे. कडेने बघा आपल्याला पाणी लावायला मात्र विसरायचं नाही म्हणजे छान असं एकावर हे चिटकलं जातं. आता आपल्याला मस्तपैकी दाबून घ्यायचं आहे आणि बघा इथं आपली डिझाईन तयार होते. ह्याला 2 माणसाची काहीच गरज नाही. एकही माणूस सहजपणे फटाफट अशा करंज्या करू शकेल. बघा इथं भरपूर सारण भरलेली आपली करंजी तयार झाली साच्यामधली. किती छान टम्म फुगणारी अशी आपली ही करंजी होते. पण तुम्हाला मात्र काळजी घ्यायची आहे की ह्याच्यात कडा ज्या आहेत त्या पूर्णपणे पॅक आहेत का बघायच्या. बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते.
नाहीतरी आपलं तेल खराब होण्याचे चान्सेस असतात एखादी करंजी जर फुटली तर. म्हणून ही आपल्याला अगोदरच काळजी घ्यायची आहे. आता बघा करंज्या कापून जे आपलं बाजूला पीठ राहिलं असतं का नाही, त्याचं काय करायचं, पीठ पुन्हा आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि मऊसूत करायचं आहे आणि त्याचे पुन्हा आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत. आता इथं काय एकावर एक चपाती ठेवून आपल्याला रोल करायचा नाही आहे. आपण साधेच गोळे जे केलेले आहेत, जेव्हा आपण साधी करंजी करतो तेव्हा तसे गोळे करून घ्यायचे. छान अशी याची लाटी लाटून घ्यायची, म्हणजेच पुरी आपण जसं म्हणतो तसं. आणि ह्याच्यावरती पुन्हा साच्यासारखं सारण भरलेलं आहे, म्हणजेच की आपलं ते कढईचं जे पीठ आहे ते वायला जायला नको, म्हणून आपल्याला पुन्हा त्याच्यासुद्धा अशा करंज्या करून घ्यायच्या आहेत. किंवा तुम्ही त्याच्या पुऱ्या करून घेतला तरीसुद्धा चालेल, पण आपलं सारण उरलेलं आहे म्हणून त्याच्यासुद्धा इथं मी करंज्या करून घेतल्यात. आता बाकी सगळ्या पिठाच्या अशा प्रकारे करंज्या करून तयार झालेल्या आहेत. तर बघा इतक्याशा आपल्या ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत, मस्त टम्म फुगलेले आहेत, कारण सारणसुद्धा तितकंच मी भरपूर भरलेलं आहे. आता हे पांढऱ्या ताटातल्या करंज्या आहेत ना, त्या आपण कडा कापून काढलेल्या पिठापासनाच्या तयार केलेल्या आहे. आता एवढे गोळे उरले माझे, पण इथं सारण संपलं, मग ते बाकीच्या पिठाच्या उरलेल्याच्या पुऱ्या करून घेणार आहे. मला आता आपण करंज्या तळून घेऊया. त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली, तळण्यात तेल घातलेलं आहे आणि तेल बघा हलकं फुलकं आपल्याला गरम झालं, मग लगेचच करंज्या घालायच्या. करंजीसाठी आपल्याला खूप कडकडीत असं तेल गरम नको हवंय, नाहीतर करंज्या वरून तळल्या राहतील, आतून कच्च्या राहतील आणि करंज्या ह्या लवकरच तुमच्या नरम पडतील, तेलकट होतील. त्यामुळे ही काळजी घ्यायची. गॅस हा बारीक ठेवूनच करंजी आपल्याला पूर्णपणे तळून काढायचे. असा हलका सोनेरी कलर आला की आपण करंजी तेलाबाहेर काढणार आहोत. बघू शकता करंजीला कलर किती मस्त असा आलेला आहे. सगळ्या करंज्या आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत. पण नंतर बघा तेल जर खूप कडकडीत गरम झालं तर तुम्ही तेल थोडंसं गॅस बंद करून थंड करून घ्या आणि मगच करंज्या तेलामध्ये सोडा. तरच ह्या करंज्या टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत अशा होतील. फास्ट गॅसवरती अजिबात करंज्या तळायच्या नाहीत. पण जर काही जणांना खुसखुशीत अशा करंज्या आवडत नाहीत, नरम करंज्या आवडतात, तर तुम्ही फास्ट गॅसवरती करंज्या तळून घेऊ शकता, म्हणजे करंज्या ह्या नरम होतात. आता इथं सगळ्या करंज्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता एकसारख्या कलरच्या करंज्या तळलेल्या आहेत. करंजी कशी असावी तर अशी असावी. आवाज ऐकला का तुम्ही? एकदम खुसखुशीत अशी आपली करंजी झालेली आहे. वाव, क्या बात है. आतमधून बघितला का किती पदर सुटलेली आपली करंजी झालेली आहे. भरपूर सारण भरल्यामुळे ही करंजी तर चवीला लागणारच. ह्या करंज्या तुम्ही घरी केल्यात तुम्हाला कोणीच म्हणणार नाही. ऑर्डर करून घेतल्यात त्या करंज्या अगदी तशाच होतात. नक्की ह्या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा करंज्या करून तयार केलेल्या सारणामध्ये 25 ते 26 इतक्या आपल्या करंज्या तयार होतात. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही, केलं असेल तर ठीक आहे, नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.